आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा जो आहे तो सोलापुरात मोठ्या प्रमाणात जो आहे तो जाणवू लागलेला आपण पाहू शकता। गेल्या 10 ते 12 दिवसापासून हा एलपीजी पंप बंद होता। त्यानंतर जे आहे ते रिक्षावाल्याने आज पहाटेपासूनच जे आहे ते गॅस भरण्यासाठी रांगा केलेल्या आहेत। आपण पाहू शकता जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत जे आहे ते रिक्षाच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कधी देशातील जो युद्धजन्य परिस्थितीचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात जो आहे तो रिक्षा चालकाला जो बसतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। काय सांगाल, कधीपासून थांबलाय, गॅसची स्थिती काय सध्या? आज तुम्हाला सांगतो, सर्वप्रथम आमची जी शिस्त आहे त्यांनी मोहित काढली होती। आज रिक्षा चालकाला जी शिस्त लागली आनंद वाटतो। सकाळी 7 पासून पंप सुरू झालाय आणि शिस्तबद्ध रिक्षावाले गॅस भरू लागलेत, जेणेकरून तुम्हाला सांगतो हे गॅस भरण्यासाठी रिक्षावाले अशी जर शिस्त ठेवली तर काय अडचणी येण्यासारखा विषय नाही। आणि कल्याणकारी महामंडळाला सुद्धा अशाच पद्धतीने अर्ज भरून स्वतःच्या संसाराला एक हातभार सरकार देते आणि ते सुद्धा लावून घेणं गरजेचं आहे। किंवा अजित पवार सारख्या मित्राला सांगून 1,500 रुपये आपण जी पहिला स्टार्ट 2020 ला कोविड उठल्यावर गॅसची काय स्थिती? गॅस सध्या गॅस मिळत नाही। तर आता सध्याच्या पोझिशनला जी गॅस आहे तो गॅस आता पूर्वक चालू झाला, आपल्याला गॅस पुरवठा व्यवस्थित होईल अशी आम्ही आशा बाळगतोय। गेले 10 ते 12 दिवसापासून गॅस बंद आहे, कसं घर चाललं? घर कुठं चालतंय? घर आता गॅस चालू असलं तरच घर चालतंय, रिक्षात चालली तरच घर चालतंय, नाहीतर चालत नाही। काय सांगाल, कधी थांबलाय तुम्ही गॅस साठी आणि काय परिस्थिती आहे? सकाळी 7:30 वाजल्यापासून गॅसच्या लाईनला थांबलेला आहे। समज सोलापूर शहरातील व जुळे सोलापूर भागातील रिक्षा चालक लाईनला थांबले, सगळेजण शिस्त पद्धतीने गॅस भरत आहोत। असा जरी दैनिक पुरवठा आम्हाला गॅसचा झाला तर आम्ही शहराची नाळ म्हणून, रिक्षा चालक म्हणून प्रवासाची अखंड सेवा देऊ, तरी शासनाला व सोलापूर शहराचे नूतन कलेक्टर जिल्हाधिकारी साहेब यांना माझी अशी विनंती आहे की सोलापूर शहराचा गॅस पुरवठा न बंद करता आम्हाला सतत गॅस पुरवठा करावा। काय सांगाल, काय गॅस दर आता सध्या मिळतो? दर आता 100 रुपये रेट आहे, पहिला 55 रुपये 50 रुपये रेट होता। मग या व्यतिरिक्त जर वाढलं तर काय कसं घर चालणार? त्यात कसं 100 रुपये म्हणजे ट्रिपला 100 रुपये पण होत नाहीत आता, त्यामुळे रेट वाढल्यामुळे सगळं नाराज आहे थोडं। कडे जो आहे तो गॅस मिळत नाही आहे आणि गॅस पंप धारकांनी जे आहे ते 60 रुपयावरून जे आहे ते 100 रुपयावरती जे आहे ते किलो मागे जे आहे ते एलपीजी गॅसचा दर ठेवला आहे असं रिक्षा चालकांचं म्हणणं आहे। रवी डोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।